गाईस मी इतकं सामान घेतलेलं आहे यासाठी. एक लाल तूट घेतलेला आहे आणि बिस्किटचे पुढे तुम्हाला जितका केक हवा असेल तितके तुम्ही घेऊ शकता. मी इथे 2 फुल पॅकेट्स आणि एक अर्धा पॅकेट घेतलेला आहे. बेकिंग सोडा आहे. त्यानंतर इतकं सामान मी घेतलेलं आहे. यानंतर मी हे सगळे पॅकेट्सचे मधले बिस्किट एका याच्यात काढून घेणार आहे. त्यानंतर ते आपल्याला दळायचे सुद्धा आहेत. बारीक करून घ्यायचे आहेत बिस्किट्स. आपल्याला सगळे बिस्किट्स तोडून टाकायचे आहे. बघा, तर हे बिस्किट्स आता दळून घ्यायचे आहेत. फायनली आपलं हे तयार झालेलं आहे. बघू शकता. आपण जे काही मिश्रण केलेलं आहे ते यात काढून घेणार आहोत. मी जास्त मिश्रण घातलं होतं एकाच वेळी. आमचं मिक्सर मोठं आहे. जर छोटं असेल तर आपल्याला जास्त करायचं असेल तर आपण नंतर एक एक करून टाकू शकतो. मी आता आपलं हे मिश्रण डबल दळून घेणार आहे, कारण की त्यात अजिबात असे गोळे नको राहायला. त्यामुळे आपण ते डबल दळून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या बिस्किट्सची पूर्णपणे पावडर बनत नाही तोपर्यंत आपल्याला ते दळायचं आहे. यानंतर आपण यात दूध टाकणार आहोत. दूध पुरेसंच टाकायचं आहे, तर हलवून घ्यायचं आहे. ते मिश्रण तयार झालं पाहिजे. आता यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत. थोडीशीच टाकायची आहे बेकिंग पावडर. तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता ॲज अ विश. तुम्हाला जर यात साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. मी तर साखर नाही घालत आहे, कारण की आता माझ्याकडे पिठी साखर उपलब्ध नाही आहे. सो तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही पिठी साखर घालू शकता. तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही ते ड्रायफ्रूट्सचा केस पण त्यात टाकू शकता. आणि जर नसेल घालायचे तर आपण वरतून सुद्धा त्यावर ड्रायफ्रूट केक बनल्यानंतर टाकू शकतो. तर मी माझं मिश्रण भांड्यात ओतत आहे. खूप सुंदर असा केक बनणार आहे. मिश्रण ओतून झालेलं आहे, बघू शकता. आणि आता आपण आपला केक बेक होण्यासाठी ठेवणार आहोत. बघू शकता. आपण आपला केक बेक होण्यासाठी ठेवलेला आहे. बघू शकता. आता आपण आपला केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. हे बघा, माझा केक रेडी झालेला आहे.